श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशावरती तू आला आहे. या संदेशाला दुर्लक्ष करू नकोस. या संदेशाला आज तू पूर्ण ऐक. या संदेशाला आज शेवटच्या क्षणापर्यंत तू ऐकशील तर तुझ्या जीवनात एक नवीन चमत्कार घडेल. स्वामी या संदेशाद्वारे तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, ते तू पूर्ण ऐकून घे. स्वामी सांगतात, मित्र तू खूप जोडत असशील, पण जोडलेल्या मित्रासोबत राजकारण खेळू नको. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट व अनुभव आणि माणुसकी हे माणसाचं श्रेष्ठत्व ठरवत असते. आयुष्यात तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते या संदेशाला ऐकल्यानंतर मिळवायला सुरुवात होईल. स्वामी म्हणतात, जो माझा भक्त या संदेशाला त्याचे 10 मिनिटे देईल, त्याच्या जीवनात मोठा चमत्कार घडेल. ज्याचा या गोष्टीवर विश्वास आहे तो नक्की हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल. तुमचा स्वामीवरती विश्वास आहे ना? तुम्ही स्वामींना मानताना मग या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र खूप चुकीचं असतं. आयुष्यात त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असून सुद्धा साधं राहणं, अधिकार असून सुद्धा नम्र राहणं, राग असून सुद्धा शांत राहणं, याला आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्याचं व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने केलं आहे त्याला त्याच्या आयुष्यात कधी कोणत्याच गोष्टीची गरज भासणार नाही. तुम्ही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इच्छुक असाल तर कमेंटमध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. आपल्यावर झालेल्या आरोपामुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला सुद्धा लपवत असते, सूर्याला सुद्धा झोपत असते. आयुष्यात घराबाहेर जाताना हुशार बनून जा, कारण हे जग एक बाजार आहे, पण घरी जेव्हा येताना तेव्हा एक हृदय घेऊन या, कारण तिथे आपलं कुटुंब आहे, आपली माणसे आहेत. जगाकडून कधी अपेक्षा करू नको. मी तुझ्या सदैव अपेक्षा पूर्ण करणार आहे. फक्त तू माझे नामस्मरण करणे कधी सोडू नको. तुला प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत मी साथ देईल. तुला प्रत्येक योग्य वळणावर तुला मार्ग दाखवत असणार. आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वार्थासाठी कधी कोणाचा फायदा घेतला नाही. स्वामी सांगतात, भिकारी व्हावे किंवा खूप श्रीमंत व्हावे, पण माणसाने मध्यमवर्गीय होऊ नये. जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आयुष्यात कोणीही काहीही करो, कोणी कितीही तुम्हाला त्रास देऊ, कधीच एका व्यक्तीला त्रास देऊ नका किंवा त्याला एखादी गोष्ट बोलू नका. कर्माचं तत्व फार वेगळं असते, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण कोणाचा आशीर्वाद वाया जात नाही, तर कोणाने दिलेली तळतळट हे आपल्याला सदैव मागे असते. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी या आहेत खूप, त्या अडचणींचा सामना करायला शिका. जो व्यक्ती अडचणीतून पुढे निघतो त्याच्या आयुष्यात योग्य असे कार्य घडत असतात. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे तुमचे मूळ हे सर्व काही सोडून द्या. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश मिळणार नाही. अपयश हे तुम्हाला या 4 गोष्टींनीच मिळू शकतं. 1 तर तुम्ही एखादी गोष्ट करण्यास वेळ लावलाय, 2 म्हणजे तुमचा निष्काळजीपणा, 3 म्हणजे मेहनत केली नाही, आणि 4 म्हणजे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्यांची लायकीच नव्हती की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल. जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार आपलेच असतात. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये रंगाचा कसला एवढा माज करू नका. आयुष्यात जो व्यक्ती गोरा आहे तोही चांगला आहे आणि जो काळा आहे तोही चांगला आहे. आयुष्यात व्यक्ती त्याच्या फक्त स्वभावाने आणि गुणधर्माने ओळखला जातो. जो व्यक्ती त्याच्या गुणधर्माने ओळखला जातो तोच पुढे जातो. स्वामी म्हणतात, आयुष्यात बरेच लोक असतात जे काम आपल्या मनाने करतात. काही लोक असतात जे त्यांचे काम आपल्यावर थोपण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कामचोर असे म्हणतात. जीवन जगणे हे त्रास असेल तर ते सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच पण वेदना होत नाहीत.
स्वामी म्हणतात, आयुष्यात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला संकटे येतील. ज्या दिवशी तुम्ही मरण पावाल त्या दिवशी संकटे आणि त्रास हे दोन्ही गोष्टी दूर होतील. त्यामुळे आत्ताच हे आयुष्य आहे, हे जगून घ्या. पुन्हा तुम्हाला हे आयुष्य मिळणार नाही. आत्ताचे आयुष्य आत्ताच मिळालेले आहे. हे आयुष्य खूप सुंदर आहे. याला टाळण्याचा प्रयत्न करू नका. समोरच्याला समजून सांगता नाही, ते समजत नसेल तर स्वतःला सांगा की हा आपला माणूस नाही. इथे वेळ वाया घालवण्याचा काहीही अर्थ नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात मी सदैव तुमची साथ देत आहे. अडचणीच्या काळात मी तुमच्या सोबत आहे. मी सदैव तुमची साथ देत असतो. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जीवनात कधी दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्यालाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आपले टेन्शन हे आपणच ठेवावे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी न घाबरता प्रयत्न करणे, कितीही संकटे आले तरी स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करणे, ही आयुष्याची रीत आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आयुष्यात अडचणी आहेत त्यांचा सामना करा. स्वामी म्हणतात, माझी माळ जपा. स्वामी महाराजांचा टेलिफोन आहे, ही हॉटलाईन आहे. हातात माळ घेतली की स्वामी महाराजांची संपर्क साधला जातो. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे टोपण नाव आहे. या नावाने हाक मारली की ते आपल्यापर्यंत पोहोचतात. श्री स्वामी समर्थ हे आपल्या नामाची एक व्याख्या आहे. जो कोणी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो, स्वामी त्याच्या संपर्कात येतात. स्वामी सदैव त्याची साथ देतात. आजचा आपला दिवस हे चांगला असेल. स्वामी म्हणतात, हे मना, कितीही संकटे आले तरी तू खचू नको. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ महाराज, आपण त्यांची भक्ती करतो. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते ते गोष्टही स्वामी शक्य करतात. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. आयुष्यात आपल्याला प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात तुम्ही त्यांच्यावरती ठेवा, पण जे तुमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरती विश्वास ठेवून स्वतःचा तुम्ही अपमान करून घेऊ नका. स्वामी सांगतात, 4 पैसे कमी कमवा पण माणूस आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो. आयुष्यात अडचणी आहेत त्यांचा सामना करा. अडचणींचा सामना करून पुढे निघा. खूप विचार करून एक दिवस नशिबाने विचारले की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतो. नशिबाने हसून उत्तर दिले, मी तर देताना सर्वांना सुख देत असतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकांचं सुख पाहून खूप जास्त ओढून घेता, त्यामुळे ते सर्वांना दुःखच वाटते. स्वामी म्हणतात, मोठं व्हावं, ओळख नाही तरीही चालेल, पण स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःची ओळख शून्यातून निर्माण करण्याची जीवनात एकदाच करा, पण ते स्वतःचे नाव कमविण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तो जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याला काही उपयोग नाही. हक्क गाजवण्याच्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकलं पाहिजे, तेव्हा त्या हक्काची किंमत राहते. स्वामी, माझा जन्म हातात नव्हता, न माझा मृत्यू हातात असेल, पण मधला हा आयुष्याचा खेळ हे सदैव माझ्या हातात असेल आणि या खेळात मी चांगला खेळाडू बनेल असं मला आशीर्वाद द्या, असे स्वामींना म्हणा. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत आहे. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधीतरी पाझर फुटत नाही. स्वामी म्हणतात, मनाला एक, पोटात एक, ओठावर एक अशा लोकांपासून नेहमी लांब राहा, कारण त्यातच आपला फायदा असतो. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा आणि सतत पुढे चाला. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामीकडे शांत बसा. खरी साथ तर इथेच स्वामी चरणात मिळते. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हा. प्रेमाने जोडलेले 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तो खरा श्रीमंत म्हटला जाऊ शकतो. जिथे समजून घेतलं तिथेच सांभाळून पण घेतलं जातं.
प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याच्या नशिबात तुमच्या प्रार्थनेची वाट असेल. जो व्यक्ती एखाद्यासाठी प्रार्थना करतो, जी व्यक्ती एखाद्याला मदत करण्याच्या भावनेने त्याच्यासाठी प्रार्थना करते, त्याच्यासाठी काहीतरी चांगलं मागते, ते सुद्धा त्याच्या आयुष्यात चांगला प्रकार घेऊन येते. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला कधीही हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे तर बिलकुल सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे तुझ्या मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. पाण्याशिवाय पिकणं नाही आणि चुलीशिवाय माणूस जेवू शकत नाही. जर चुलीवर स्वयंपाक झाला तरच तो माणूस खाऊ शकतो आणि जर अन्नच उगवलं नाही तर स्वयंपाकच होणार नाही. त्यामुळे आयुष्यात काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होते. जगात प्रत्येक गोष्टीचं एक सायकल ठरलेलं आहे. हे चक्र आहे, हे चक्र एक फिरत असतं. एकाचं झालं तरच दुसऱ्याचं होतं, नाहीतर होत नसतं. काही नसताना जे तुमच्या सोबत आहे ते खरे आहे, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे जिवलग होतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाने विश्वास ठेवावा. माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा. कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेला चावा घेतात, तेही आपल्याच विश्वासावर. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. निघून दे मनाला भय, असा दिन उजळू दे. निरागस लेकरांना मायाची साथ मिळू दे. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधी वाईट होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो. खूप मोठे व्हा, अवंग जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. आयुष्यात मनाला चांगल्या विचारांचा कहर असेल, पण माणूस नावाचं पुस्तक नेहमी चांगलं ठेवा. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. सल्ला घ्यायचा तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघेही लोकांचा घ्या, कारण यशस्वी हे काय करायचंय ते सांगतो आणि अयशस्वी हे काय करू नये ते सांगतो. पैसा माणसाला वर घेऊन जातो, पण शक्यतोवर माणूस पैशाला वर घेऊन जाऊच शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसं मोलाची अनमोल आहेत. स्वामी सांगतात, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसरावे लागते, आणि तसंच नामस्मरणामध्ये कृपा दडलेली असते. या कृपेचा अनुभव हवा असेल तर नामस्मरण घ्यायला लागते. जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात नेहमी चांगली दृष्टी होते. सकारात्मक ऊर्जा त्याच्यासोबत नेहमी असते. एखादी व्यक्ती आनंदित आहे याचा अर्थ असा नाही की तिच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदित आहे कारण तिच्याकडे जेव्हा जीवनाकडे बघण्याचा त्या दृष्टिकोन वेगळा आहे. स्वामी म्हणतात, खरे नाते तेच असते जे तुम्हाला भूतकाळावर स्वीकारले जाते, वर्तमान काळात पाठराख करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील संकटे आपोआप स्वामी दूर करायला लागतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला सदैव साक्षात कल्पवृक्ष आहेत. आपण नेहमी चिंतात राहतो म्हणून आपल्याला चिंता देतात. आपण जर प्रत्येकाकडे चांगल्या दृष्टीने पाहिले तर आपल्याला चांगली दृष्टी मिळेल. स्वामी म्हणतात, एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. स्वामी म्हणतात, तुझे कष्ट आणि एकनिष्ठ असलेली व्यक्ती मी आयुष्यात पाठवलेली आहे. ती व्यक्ती सदैव तुझ्या सोबत असेल. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी सुद्धा चांगलं घडत असतं. इतकंच की आपल्याला ते दिसत नसतं. आयुष्यात स्वामी हे सदैव आपल्या सोबत आहे. स्वाचा अर्थ असा आहे की जे तत्व प्रकटते त्या तत्वाचे म्हणजे स्वामी आहेत. स्वामी आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला प्रत्येक संकटात साथ देत आहेत. ते आपली साथ कधीही सोडणार नाही. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला कधी सांगत बसू नका, कारण जग त्याचा मजाक उडवल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यामध्ये स्वामींवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना अडचणी येतील पण सामना सुद्धा करण्याची हिंमत मिळेल.
आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवणे होत नसतो. जशी वळण येतील तसं वळावंच लागतं. संयम रखणे सबको आता है, लेकिन समय सबको नहीं मिलता. स्वामी म्हणतात, आयुष्यात वेळ आली की सर्व काही होते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. नक्की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्याच्या मार्गावर प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होते. तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे 2 दास. स्वामी, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही कृपा करताय ती व्यक्ती चांगली असेल आणि तुम्ही मला सुद्धा कृपा करताय त्याबद्दल धन्यवाद. स्वामी म्हणतात, आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधी देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशांत म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुम्ही ते सहू शकता. त्या अडचणीतला सामना करण्याची तुमच्या क्षमता आहे. तिथून पुढे निघून यशस्वी होण्याची तुमच्यात ताकद आहे. स्वामी म्हणतात, घराच्या दुःखाहून बाहेरचा आनंद मिळत असेल असे वागू नका. आयुष्याचे जे खरे आनंद आहे ते आपल्याला सर्वांसोबत राहण्यात आहे. जो व्यक्ती आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवतो तो सदैव पुढे जात असतो. कर्म जे तुम्ही दुसऱ्यासोबत करणार ते तुमच्यासोबतही होणार. त्याच्यासोबत नेहमीला ज्यावेळी खराब आहे, परंतु ज्यावेळेच्या आयुष्यात एखादी अडचण आहे तेव्हा नेहमी प्रत्येकाची साथ द्या. एका वेळेला सुखाच्या दिवसात कोणासोबत राहू नका, पण अडचणीच्या काळात प्रत्येकाच्या सोबत राहा. स्वामी म्हणतात, सर्वच दिवस आहेत, शुभच असतात. फक्त आपला मान आणि सन्मान हे त्या दिवसाच्या वेळेवर अवलंबून असतो. ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे देतात. आयुष्यात अडचणी आहेत, त्यांचा सामना करा. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तो दगड उचला व मधमाशीच्या पोळ्यात मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील, तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच, मारणारा पण तोच, पण फरक एवढा आहे, एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप फरक आहे एकटीने राहणे आणि काही लोकांसोबत राहणे. त्यामुळे नेहमी एकट्यात राहायला शिका, असं नाही तर नेहमी संघर्षित राहायला शिका. जे व्यक्ती सोबत राहतात, ज्या व्यक्तींचा संघ असतो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. आयुष्यात एकट्या व्यक्तीला कोणीही मारू शकते, पण जास्त व्यक्ती असेल, संघ असेल तर कोणीही मारू शकणार नाही. तुम्ही उदाहरणासाठी एका लाकडाला सहज तोडू शकता, पण एका लाकडाच्या मुळीला तोडणे सहज नसते. कष्ट करण्याच्या वयामध्ये जर तुम्ही आराम करत बसाल तर आराम करण्याच्या वयामध्ये कष्ट करावे लागतील. स्वामी म्हणतात, ही नियती आहे आणि यापुढे कोणाचे काहीही चालले नाही. झाडाला पाणी कमी पडलं की पानं गळून पडतात, तसं माणसाला पैसा कमी पडला की नाती गळूगळू पडतात. खांद्यावर काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायचे असतात. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. सदैव पुढे जा, अडचणीच्या काळातून बाहेर निघा. आयुष्यात तुम्ही पुढच्या दिशेने प्रवास करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा विश्वास ठेव, मग बघ तुझ्या आयुष्यात तुझ्या अडचणीच्या काळात मी तुझी साथ कधी देतो येते. तुझ्या आयुष्यात जे काही दुःख चाललंय ते सर्व तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला, स्वामी तुझ्यासाठी नक्की काहीतरी चमत्कार करत आहेत. फक्त तू श्री स्वामी समर्थ हे त्यांचे नामस्मरण आहे ते कर. आयुष्यात खूप गोष्टी असतात ज्या पटतात, तर खूप गोष्टी असतात ज्या पटत नाहीत. आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्की करता येतात. कितीही चांगला असला तरी प्रत्येक जवळ स्वतःचा स्वार्थ असतो. प्रत्येक व्यक्ती काहीतरी करत असतो. जो व्यक्ती आयुष्यात पुढे जातो तो नेहमी मेहनतीनेच जात असतो. जो व्यक्ती मेहनत करत नाही तो पुढे जाणे शक्य नाही. मेहनतीशिवाय जर पुढे जायचं असेल तर चुकीचा मार्ग निवडल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नेहमी चांगल्या मार्गाने मेहनत करा आणि चांगल्या मार्गानेच पुढे जा. कितीही चांगला असला तरी प्रत्येक व्यक्ती हे स्वतःचा स्पर्धक असतो. प्रत्येकाचा स्वार्थ पाहत असतो. नात्याची कदर ही पैशासारखी करा. आपण कोणतेही काम केलं तरी अडचणी आल्या तरी घाबरू नका. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे ना, तुम्हाला काळजी करण्याची कसली गरज. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. उपकाराने परतफेड करता येत नसते, जाणीव ठेवणे हाच परतफेड असू शकते. स्वामी म्हणतात, आयुष्यात एखाद्या गोष्टीची जाणीव ठेवा, म्हणजे तुम्हाला परतफेड करण्याचा याच्यापेक्षा जास्त चांगला मौका मिळणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुमचं पण चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे की तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. त्यामुळे तुमचंही वाईट स्वामी करणार नाहीत. स्वामी नक्की तुमची साथ देतील. विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
स्वामी म्हणतात कुणालाही न दुखावता जगणे हे अत्यंत सोपे आणि चांगले आहे. आयुष्यातील प्रत्येक वळणावर हे तुम्हाला खूप उपयुक्त पडेल. स्वामी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा, तोंडावर तिरस्कार करणारे लोक हे परवडताना पण आपुलपणा दाखवतात. आयुष्यात जर कोणता व्यक्ती तुमच्या तोंडावर तिरस्कार करत असेल तर ही तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे. काही लोक तुम्हाला जळणारे सुद्धा पाहिजेत. जर तुमच्यावर प्रत्येक व्यक्ती प्रेम करणारा असेल तर तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा होणारच नाही. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्या व्यक्तीची असते ना, तो आयुष्यात कधीही कमी पडत नाही. स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, फक्त तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून बघा. स्वामी म्हणतात माणसाचे कर्म चांगले असले की प्रत्येकीतरा मंगल देखील त्याचा चांगलाच मंगल असतो. आयुष्यात जिभेचे वचन खूप कमी असते पण तिचा मोल आणि तोल सांभाळणे खूप अवघड असते. बनताना वेळ घेणारा तुटला तरी चालेल पण अजिबात वेळ मारणारा बनायचं नसते. नात्याची कदर ही पैशासारखी करा, कारण दोन्ही गमावणं खूप सोपं असतं परंतु कमावणं कधीही सोपं नसतं. आम्ही एकदा यशस्वी होताना आयुष्यातील कुठलंही संकट सोपं असेल. स्वामी सांगतात माणूस तेव्हा एकटा पडतो जेव्हा छोट्या लोकांना विरोध खरा करत असतो. स्वामी म्हणतात एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची तर त्यासाठी मेहनत देखील आपल्यालाच करावी लागणार. एखाद्याच्या वाईट काळावर हसण्याची चूक करू नका, ती वेळ आहे. चेहरा घेऊन लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक अडचणात तुम्हाला एक साथ मिळते. ती साथ म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देऊन तुम्हाला पुढे नेतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. बनताना वेळ घेणारा सुटतो मात्र अजिबात नाही. स्वामी म्हणतात आयुष्याच्या प्रत्येक काळात मी तुमच्या सोबत असेल, फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यातील चूक खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्की करता येतात. नात्याची कदर हे आपण नेहमी करायला हवी. जो व्यक्ती नात्याची कदर करतो तो आयुष्यात पुढे जात असतो. उपकाराची परतफेड करता येत नसते, जाणीव ठेवणे हे उपकाराची परतफेड करण्यासारखेच होय. स्वामी सांगतात प्रत्येकाची सकाळ वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगवेगळी असते, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. परिस्थिती सगळ्यांना परीक्षा घेत असते म्हणून हताश होऊ नका. कधी जगायचं असेल आणि रडायचं बसेल तर असं करू नका. आयुष्यात मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून न घेणारे कोणीच नसते. लक्षात ठेवा जो तुम्हाला मस्का लावतो नंतर तोच तुम्हाला चुना देखील लावतो. रोज अशी एक चूक बाजूला करा जी तुमच्या यशाच्या अडचणीत येत आहे. आयुष्यात चुका दूर करत करत पुढे जा, कारण त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस 90% विचारांचा पाया घालतो म्हणून त्याच्या आयुष्यात खूप जास्त चुका होतात. स्वामी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य हे कडाव्याच्या खेळाप्रमाणे असते. तुमचा आवडता अंक नाही झाला तर पुन्हा खेळावा लागते. आयुष्यात जे गोष्ट आपल्याला करता येईल ते गोष्ट करून पुढे जा. भावनांच्या तळावर स्वामींची आपली स्वतःची पोळी भाजू नका. स्वामी सांगतात जो व्यक्ती स्वार्थपणाचा गेम खेळतो त्याच्या आयुष्यात अडचणी नक्की येतात. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं पण चुकून रस्ता चुकवणं हे चुकीचं असतं. लीडर असणं हे आयुष्यात चांगलं असतं पण त्याहून जास्त नीडर असणं हे आयुष्याचा यशाचा मार्ग असतो. स्वामी समर्थ म्हणतात जो तुम्हाला हक्काने बोलवतो त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, मात्र जे केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर कधीही निरुत्तर राहू नका. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, जे व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल तो नेहमी पुढे जाईल. ज्या व्यक्तीचा विश्वास स्वतःवर नाही तो नेहमी मागेच राहील. बोलताना माणसाने खूप विचार करून बोलावे, कारण बोलताना आपण खूप खुश होऊन बोलत जातो मग समोरच्याचेही मन मात्र विसरून जातो. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसरं कोणाला कायम व्यस्त आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. दुसऱ्याच्या आयुष्यात अडचणी आणायला प्रत्येकाला वेळ मिळतो पण त्याच्या अडचणी दूर करायला कोणाकडे वेळ नसतो. स्वामी सांगतात मित्र प्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळा तर दोघं पण जिंकतात पण एकट्याने माघार घेतली की दोघं पण हरतात.
केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या म्हणून माणूस यशस्वी होत नाही. कुठल्या गोष्टी चांगल्या पाहिजे ते सुद्धा मिळाल्याने यशस्वी होतो. आयुष्य कठीण आहे, पण तक्रार करू नका. ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करून राहा. प्रयत्नाने सर्व काही सोपं होते. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत. शेवटच्या गावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की अर्ध्याचे घाव मेहनती नव्हे. यश मिळण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न हे महत्त्वाचे असतात. एका प्रयत्नाने यश कधी मिळत नाही आणि लाख प्रयत्न केल्यावर यश कधी दूर राहत नाही. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही अपयश होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. प्रयत्न सुरू केले की यशाचा फाटा आपोआप गवसतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधी प्रगती करत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद संपतो. आपण स्वतःला हवी आहे ती सवय लावू शकतो, फक्त लावायची कोणती हे आपल्याला समजायला हवे. आयुष्यात चांगली सवय स्वतःला लावली की नेहमी आयुष्याचं सोनं होतं, पण तीच जर वाईट सवय लागली तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही. आपण किती पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती सुखी आहोत हे फायद्याचं असतं. आयुष्यात एक गोष्ट महत्त्वाची असते की व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून किती पुढे आहे. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाईल तो नेहमी यशस्वी होईल. म्हटलं तर जीवन सुख म्हटलं तर वाईट आहे, मग त्याला सुंदर म्हणण्या सांगता येईल. काय वाईट आहे? जीवनात बघण्याचा चष्मा हा आपण विकत घेतो, पण आपला दृष्टिकोन कधी बदलत नाही. जो व्यक्ती आपला दृष्टिकोन बदलतो तो नेहमी पुढे जात असतो. कठीण काळात खांद्यावर ठेवलेले हात आणि धीराचे काही शब्द आपल्या विजयानंतर आपल्याला कधीही त्या व्यक्तीच्या जवळच नेतात. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा देव कुठेतरी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलं करत असतं. इतकंच की आपल्याला ते दिसत नसतं. जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्याचा कडू अनुभव व शिकवण देण्यास येत असतात. फार कमी लोक असतात जे आयुष्यात शुभ आणि आशीर्वाद द्यायला येतात. किती मोठं संकट आहे तरी संकटांना तोंड देऊन आपलं अस्तित्व टिकणं म्हणजे आयुष्य. आयुष्याच्या संघर्षात आणि चेहऱ्यावर हास्य हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे. स्वामी म्हणतात, चेहरे अनेकदा खोटे बोलतात, नात्यात खरेपणा तर वेळ आल्यावर समजते. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत मी सदैव तुमची साथ देत असतो. जीवनात अशी माणसं जपा जी चालणाऱ्या पांढऱ्याशी नसावी. स्वामी म्हणतात, सोबत व्यक्ती साथ देणारी असेल तर आयुष्याचा सामना आणि आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते. मनाचा व्यवहार जपून करावा. धनाचा व्यवहार कसाही केला तरी चालतो, मात्र मनाचा व्यवहार हे आपल्याला जपून करताच आला पाहिजे. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचं आहे, कारण यामुळे पेटून उठतो तो तुमचा स्वाभिमान, जागी होते ती जिद्द, मग उभा राहतो ते तुमच्यावर खंबीर आणि अद्भुत माणूस. स्वामी सांगतात, आपले विचार सगळ्यांना पटतील असे समजू नका, म्हणून ते भांडायचे सोडून द्या. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात. आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना अगदी आनंदी राहायला शिकवा. जो व्यक्ती त्यांच्या मुलांना आनंदी राहायला शिकवेल त्याचे व्यक्तीचे आयुष्यात सदैव समाधान असेल. जी माणसं तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधी कष्टाला घाबरत नाहीत. माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो काळाला सुद्धा इज्जतीने बोलतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगली भुकी हे माणसं आपल्या सोबत असतात. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तोच खरा पुढे जातो. जीवन जगून घ्या. एक दिवस आपल्याच कार्यक्रम आपल्या गैरहजेरीत असणार आहे. स्वामी म्हणतात, आयुष्य पूर्णपणे बर्बाद होईल जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवाल तर. विश्वास ठेवा, पण योग्य व्यक्तीवर ठेवा. जो व्यक्ती योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात चांगली गोष्ट घडते. स्वामी म्हणतात, अडचणीच्या काळात मी सदैव तुमची साथ देतो, फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जीवनात जगून घ्या, कारण एक दिवस तुमचा कार्यक्रम हे तुमच्या गैरहजेरीत होणार असतो. वेळ आणि खेळ कधी संपत नसतो, म्हणून कायम तयारीत राहावे. त्यासाठी एक लक्षात ठेवा की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही. बाकी सारे नशिबात असते.
ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याचं वेगळं वळण लागतं, ती मिळण्याची शक्यता असते, ती म्हणजे स्पीड कमी करावा, नाहीतर क्षणभर थांबून सुद्धा जावं. स्वामी सांगतात, म्हातारपणी आधार होईल असं स्वप्न उपाशी बाळगा. जे स्वप्न आपल्या उराशी असेल ते नेहमी सत्य होईल. आणि दवाखान्याची पायरी चढताना आपल्या एक आयुष्यात असा एक साथ हवी, जी आपली सोबत असेल. आयुष्यात माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागतोय. जन्माची चाहूल तो 9 महिने अगोदर देतो, पण मृत्यूची चाहूल मात्र एक क्षणभर सुद्धा आधी देत नाही. दारिद्र्याला चेहरा एकच असतो, वैभवाचे चेहरे मोजता येणार नाही इतके असतात. दारिद्र्य म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण न होणार नाही. आयुष्यात दारिद्र्य हे एकाच चेहऱ्याने दिसते, पण जेव्हा श्रीमंती येते तेव्हा त्याला वेगवेगळे चेहरे असतात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण काही गोष्ट समजून घेण्यासाठी नसतातच, ते असतात तर आपल्याला स्वीकारावं लागतात. चरित्रहीन व्यक्ती कधीही आपल्याला आयुष्यात सोबत साथ देऊ शकणार नाही. आपलं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या रिकाम्या हातांकडेच जातं. जेव्हा मन भरलेलं असतं तेव्हा हात रिकामे असतात, कारण मन ही एक अशी गोष्ट आहे जी दोन्ही हाताने या जगाला जे काही गोळा करता येईल ते त्याने काहीच सोडलं नसतं. मन जर आपलं पूर्ण संतुष्ट असेल तर मनात लालच कधीही येणार नाही, मनात वाईट विचार कधीही येणार नाही. स्वामी म्हणतात, आजकाल लोक मनामुळे जे काही करतायत ते करतायत. जितका तुम्ही तिरस्कार कराल तितका करण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत होईल. आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोक येत असतात, परंतु आपण काय करतो या तात्पुरतेसाठी लोकांसाठी आपली कायम असणारी नाते तोडली जातात. माझेपणाचे झाड आणि मीपणाची फांदी, अभिमानाचे फुलं असतील अहंकाराचे फळं, असा मनुष्य त्याचा जन्म आहे निष्फळ. गुरुस्वामींनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आणि आनंदी. स्वामी सांगतात, आमचा ठेव दगडात नाही, आमचा देव दगडात नाही, आमची श्रद्धा दगडावर नाही, तर आमची श्रद्धा माणसावर आहे. जो व्यक्ती माणसावर श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात कधीही अडचण येत नाही. सगळं बदलते पण खरे मित्र बदलत नाहीत. रव्याचा रव्यात राहिला, पांढऱ्यांचा कधी मिस्टर देशपांडे झाला नाही. तसंच आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात, पण त्यांनी तुम्ही पुढे जायला विसरू नका. स्वामी सांगतात, बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठं युद्ध करावं लागतं. जो व्यक्ती आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतो तो कधीही हारत नाही. अंधाराला उगम नाही, अंधाराला अंत नाही. म्हणून प्रकाशाची पूजा केली तरी तुम्हाला अंत नाही. आयुष्याच्या प्रत्येक व्यक्ती तुम्हाला साथ देईल असं नाही. काही लोक तुम्हाला मागे ओढण्यासाठी येत असतात, तर काही लोक तुमची साथ देतात. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते की सुटत गेला, पण प्रत्येक वेळेला एक नवीन गाठ बनत जाते. आयुष्यात एक असं वळण येते की काही कळत नाही आणि काही करताही येत नाही. मग ती वेळ असते जी आपल्याला आयुष्यात सर्वात कठोर वेळ म्हणून ओळखली जाते. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि चांगले प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती प्रयत्न करून पुढे जातो तो नेहमी आयुष्यात पुढे जात असतो. विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. चार भिंतीत बांधलेलं घर हे पाहुण्यांसाठी घर असू शकतं, पण आपल्यासाठी नाही. घराला घरपण येण्यासाठी घरात प्रेमळ माणसे असणे अत्यंत आवश्यक आहे. मुखात पडणारा घास, हृदयात मिळणारा श्वास हेच आपल्या जीवनाची खरी इच्छा आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात पुढे जाण्याचा एकच धर्म, पुन्हा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोणी आणि कधीही कोणाला अडवून उपयोग नाही. पडेल ते सांगता येतात आणि आयुष्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा मदतही करता येते. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्याच्या आयुष्यात काही कमी पडत नाही. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोडा बहुत प्रामाणिकपणा असणारा एक व्यक्ती असतो. राग आणि लोभ दिसणारी चाक असते आणि त्यावर घालणारे मनाचे वेतन असते, आणि त्याचे साहसी तुम्हाला असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ कोणी ना कोणी देत असतं. बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोलून समोरच्यापर्यंत पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयानक असते. खरं तर सगळे कागद सारखेच असतात, त्याला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं. रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो, पण त्यापेक्षा जास्त त्रास कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणीही अशात असतात. आपल्याला त्रास अडचणीमुळेचा नसतो, आपल्याला त्या अडचणीमुळे येणारे जे संकट असतं आयुष्यात त्याचा त्रास असतो.
4 गोष्टी असतात आयुष्यात. एक म्हणजे सुखी जगायची, 2 म्हणजे समाधानी राहायची, 3 म्हणजे छोटे-मोठे स्वप्न पूर्ण करायची, 4 म्हणजे आयुष्य हे शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने जगायची. आयुष्यामध्ये काही वर्षासाठी भाड्याने घेतलेले माणसाचे शरीर आणि मालमत्ता आहे, ते आपल्याला काही वर्षांनी द्यायचं आहे. त्यामुळे यामध्ये गर्व, अहंकार, राग, भांडण हे टाळा. ही आकाशातील काही गोष्टी आहेत. स्वामी म्हणतात काही गोष्टी असतात ज्या आपल्या सोबत असून आपल्याला कळत नाही. जसा देव तो आपल्या सदैव सोबत आहे, पण कधीही आपल्याला कळणार नाही. देव हे आपल्याला समजणार नाही, तर देव कधी आपल्याला दिसणार सुद्धा नाही. ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब देखील नेहमी चांगलं असतं. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधी कोणाला सापडून द्यायचा नसतो, कारण समोरचा नेहमी आपल्याला या 2च गोष्टी शोधत असतो. स्वामी सांगतात, नेहमी चुका दाखवणारा हे बदनाम होत असतो, तर चुका साध्य करणारा ढोंग योग्य करत असतो. सगळ्यांना आपल्या मनाचा आणि सगळ्यांना आपल्या 4 हात लांब ठेवण्याची गरज असते. आयुष्यात काही लोक तुम्हाला पुढे नेण्यासाठी येत असतात, तर काही लोक चक्क तुम्हाला बरबाद करण्यासाठी येतात. आयुष्य हे बदलणं शक्य आहे. ते बदला. जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर राहा. पण स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. आयुष्यात स्वतः नेहमी कधी दुःख राहणे सोडू नका. आयुष्यात सुखी राहा. दुःखापासून दूर पळण्याचा प्रयत्न करा. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. स्वामी म्हणतात, कडू आहे पण सत्य आहे. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्या खालचं समजू लागतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आणि प्रत्येक चांगली गोष्ट हे स्वामीमुळे नाही घडत, तर ते माझ्या कर्मामुळे घडते. उलट स्वामी तर संकटात साथ देतात आणि चांगल्या वेळेला माझी मदत करतात. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली कामे करावी लागतात. प्रत्येकाला शत्रूही निर्माण होत नाहीत. शत्रू त्याचेच निर्माण होतात जे आयुष्यात खूप पुढे जातो. शत्रू त्याचेच निर्माण होतात जे आयुष्यात खूप चांगले काम करतो. शत्रू त्याचेच निर्माण होतात ज्याच्यात तेवढा दम असतो. कसं आहे ना, एकदा विश्वास तुटला ना, तर बोलणं होत राहील, पण तो बोलण्याचा पहिल्यासारखा गोडवा आणि पहिल्यासारखं प्रेम मात्र राहणार नाही. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही. असंख्य धडे आयुष्यात आहेत. अनुभव एका येईल. बाप्पाचे 500 मिनिट आपल्या सोबत असतात. स्वामी म्हणतात, जेव्हा गणपती बाप्पा आपल्या सोबत असतात तेव्हा ते 10 दिवस सोबत असतात, पण 10 दिवस आपल्याला खूप जास्त आनंद देऊन जातात. आयुष्यात आपल्याला अशा काही गोष्टी असतात ज्या करता येतात, पण त्या आपल्याला सोबत कराव्या लागतात. जशी वेळ आली तर एकमेकांची साथ द्यावी लागते. अडचणीच्या काळात जर तुम्ही एकमेकांची साथ द्याल तर तुम्ही नेहमी पुढे जाल. जेव्हा आपला तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार आपलेच असतात. ते आपलेच लोक असतात जे आपल्या आयुष्याचं वाट लावण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात ठेच लागणं सुद्धा गरजेचं असतं, कारण सांभाळेल तेव्हा दिसेल की तुम्ही कोणासोबत आहात. जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलं आहे ते स्टेटस त्यांच्यासाठीच असतं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते आणि एखादी व्यक्ती तुमच्यासोबत प्रेमाने वागते, तर नेहमी तुम्ही त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व द्या, कारण ती व्यक्ती तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते आणि तशी जळणारे लोक आयुष्यात असायला पाहिजे, कारण त्याशिवाय आयुष्य जगण्याची खरी मजा येत नसते. जे लोक तुमच्या चुकीला वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही त्यांना सदैव काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करता. आयुष्यात प्रत्येक वेळेला काही लोक म्हणतात की तुम्ही चुकीचे आहात, पण खरं तर ते चुकीचे असतात. त्यांचे विचार हे वाईट असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, सौंदर्य हे आपल्याला सोबत असण्यासारखे असतात. नात्याला पैशाने नजरेने पाहू नका. नात्याला तर फक्त आपल्या आयुष्याच्या चांगल्या गतीने आणि कर्माने पहा. असं म्हणतात की एका माणसाला जो पूर्णपणे साथ देतो तो त्याचा विश्वास असतो. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ देत नाही. लोकांना गरज पैशाची असते, पण जगातील लोक फक्त फालतू गप्पा सोडतात. आयुष्यात आपल्याला काही गोष्टी हे मरेपर्यंत साथ राहतात, तर काही गोष्टी असतात जे मरेपर्यंत सोबत असून काही उपयोग नसतात. जशा लोकांच्या फालतू गप्पा. लोक काय म्हणतील व्यक्ती याचा विचार मरेपर्यंत करतो, पण त्याचा काहीही फायदा होत नाही. ज्याचे कष्ट दमदार असते त्याने जगणे आणि वागणे हे रुबाबदार असतेच.
आपली मेहनत असते, त्या मेहनतीने आपल्याला योग्य फळ मिळते. आपल्या मेहनतीने व्यक्ती पुढे जातो. त्याच्या जीवनातले त्याचे छोटे मोठे स्वप्न पूर्ण करतो. तो आयुष्यात सतत पुढे जात असतो. तो आयुष्यात अजूनही पुढे जातो. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत तो त्याचीच मदत करून घेत असतो. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण आपल्याला काड्या करणारे आपलेच जवळचे असतात. स्वामी सांगतात, माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार या गोष्टी आपोआप येतात. पण त्या गोष्टी जेव्हा एखादा व्यक्ती येऊ देत नाही, तेव्हा त्यांची शत्रू वाढायला सुरुवात होते. कधी एखादी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रसिद्ध व्हाल, जेव्हा तुम्ही पैसा कमवाल किंवा जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जाल, तेव्हा शत्रू तुमचे आपोआप निर्माण व्हायला लागतील. हे शत्रू तुम्ही न काही करता निर्माण होतील. तुमच्या तोंडावर चांगलं पण मागे वाईट हे नेहमी करण्याचा प्रयत्न करतील. कधी मरायचा विचार आला तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा. लोक जगण्यासाठी काय काय करतात. लढायला आणि जगायला हिंमत लागते. दुःखात फक्त एक बोट अश्रू असू द्या. आयुष्यात घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नसतं. दोन्हींचा उपयोग घेण्यासाठी आणि उपयोग घेण्यासाठी हे वेगवेगळी परिस्थिती असते. स्वामी म्हणतात, एक वेळेस मरण आलेल्या व्यक्तीकडे बघा आणि आडव्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडे बघा. मग तुम्हाला कळेल जीवन आणि मरणात काय फरक आहे. आपल्या कर्मानुसार मिळत असतं. याला गरीब आणि श्रीमंत असा काहीही संबंध नाही. ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ देतो ईश्वर. स्वामी सांगतात, कधी कधी माणसाला त्याच्या प्रामाणिकपणाचा आणि साधा स्वभाव असण्याचा खूप महागात पडतो. काही लोकांना त्यांचा साधा स्वभाव आणि प्रामाणिकपणा त्यांच्या आयुष्यात अडचण बनून येतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्हाला अडचण असतील, त्या अडचणींचा सामना करा. नेहमी पुढे जाल. काही लोक तुम्हाला त्रास देतील, पण त्यांचा काहीही तुमच्यावर फरक पडू देऊ नका. आयुष्यात तुम्ही तुमची मेहनत करत राहा आणि पुढे जात राहा. आयुष्याचा खेळ हे सोपा नाही, पण एक दिवस नक्की सत्य होईल. अडचणीच्या काळात साथ देणारा व्यक्ती नेहमी तुमच्या सोबत असेल आणि ते व्यक्ती दुसरा कोणीही नसून तुम्ही स्वतः आहात. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या अडचणीच्या काळात तुम्हाला मी एकटं सोडणार नाही. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, मग बघा सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, अडचणीच्या काळात तुमची साथ देणारा मीच आहे. या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढणारा देखील मीच आहे. या आयुष्यात तुम्हाला साथ देणारा देखील मीच आहे आणि तुम्हाला पुढे नेणारा देखील मीच आहे. तुमचा विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्यासोबत चांगलं करणारा सुद्धा मीच आहे. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडवणारा सुद्धा मीच आहे. तुमचा विश्वास असू द्या, तुम्हाला येत्या काळात मोठी आनंदाची बातमी मिळवून देणारा सुद्धा मीच आहे. येत्या काळात तुमच्या आयुष्यात चमत्कार करणारा सुद्धा मीच असणार. सर्व काही तुमच्या आयुष्यात जे काही होईल त्याच्यासाठी मी जबाबदार आहे. फक्त तुमचं कर्म तुम्हाला वाईट काळापासून दूर करायचे आहे. आयुष्यात जर वाईट कर्म कराल तर तुम्हाला वाईट फळ देणारा सुद्धा मीच आहे. तुमच्या कर्माचे तुम्हाला चांगले फळ आणि तुमच्या वाईट कर्माचे वाईट फळ देणारा सुद्धा मीच असणार. मी कधीही कोणासोबत न्याय किंवा अन्याय करत नाही. मी प्रत्येकासोबत योग्य ते न्याय करतो. जर कर्म चांगले असेल तर तुमचा निर्णय देखील चांगला होणार. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार. आयुष्यात तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुम्हाला एकटे सोडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत तुमची साथ देणार असणार आहे. प्रत्येक काळात तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुमच्या सोबत होतो. मी तर आजही तुमच्या सोबत आहे. मी उद्याही तुमच्या सोबत असणार. तुमचा विश्वास फक्त माझ्यावरती असू द्या, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. त्या अडचणीतून बाहेर निघा आणि सतत पुढे चालत राहा. जो व्यक्ती या अडचणीतून बाहेर निघून सतत पुढे चालत राहतो त्याच्या आयुष्यात नक्की चांगला दिवस येतो. आयुष्यात काही व्यक्ती असे असतात जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, पण काही व्यक्ती अशा असतात जे आपल्याला पुढे जाऊ देतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे करेल असं नाही. काही लोक आपल्या मनाविरुद्ध सुद्धा वागतात, तर त्यांना दुर्लक्ष करत आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला सुरुवात करा. आयुष्यात पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सदैव मेहनत करणे होय. जो व्यक्ती मेहनत करतो, सदैव पुढे जातो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. यशस्वी होण्याचा दुसरा उत्तम मार्ग कुठलाही नाही. आयुष्यामध्ये अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. जो त्या अडचणींचा सामना करतो तो नेहमी पुढे जात असतो.
आणि जो त्या अडचणींचा सामना करत नाही तो नेहमी मागे राहतो. आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला साथ देत असतात. ती साथ देत तुम्ही पुढे चला. आयुष्यात सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येतं. फक्त विश्वास स्वामी समर्थांवर आणि त्यांच्या नामस्मरणावर पाहिजे. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळणार. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला करता आला पाहिजे. स्वामी समर्थ आपली साथ कालही देत होते. स्वामी समर्थ आपली साथ आजही देत आहेत. स्वामी समर्थ आपली साथ उद्याही देणार आहेत. स्वामी समर्थ महाराज साथ आपली सदैव देणार आहेत. ते आपली साथ कधी सोडत नाहीत. आपला विश्वास त्यांच्यावर असायला हवा. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून कार्य करत असतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. सकारात्मक विचार नेहमी मनात ठेवा, कारण स्वामी नेहमी आपली साथ देत असतात. श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही बघा मग तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा आणि मग बघा तुमच्या आयुष्याचं कसं सोनं होतं. प्रत्येक संकटात तुमची साथ देणार असणार मी. तुम्हाला अडचणीच्या काळात कधीही एकटं सोडणार नाही. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला मदत करणार आहे. मी कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती तुमचा विश्वास असू द्या. मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. आयुष्यात प्रत्येक अडचणीत तुमची साथ देणारा मीच आहे. प्रत्येक काळातून तुम्हाला अडचणीतून बाहेर काढणाराही मीच आहे. तुम्हाला जेव्हा खूप त्रास होईल तेव्हाही दुःखातून बाहेर काढणाराच मीच आहे. स्वामी म्हणतात, मीच आहे तो जे तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करणार आहे. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असायला हवा.